नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. धडाकेबाज कारवाई. मानकापूरचा आंतरराज्य अट्टल चोरटा निपाणी पोलिसांच्या जाळ्यात. आंतरराज्य पातळीवर मोटरसायकल चोरी करून त्या मॉडिफाय करून विक्री करणाऱ्या अट्टल चोरट्याला निपाणी ग्रामीण पोलिसांनी अखेर अटक करण्यात यश मिळवले. नागेश तानाजी केंगारे वय 26 असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून त्याच्याकडून तब्बल 8 लाख रुपये किमतीच्या 16 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाची सुरुवात कोडणी येथील नागरिक अजित कौलवकर यांच्या मोटरसायकल चोरीपासून झाली. हलसिद्धनाथ साखर कारखान्याच्या आवारातून त्यांची दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीचा शोध सुरू केला. चिकोडीचे डीएसपी गोपाळकृष्ण गौंडर, सर्कल पोलीस इन्स्पेक्टर BS तळवार आणि PSI बसवराज नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली LCB पथकाने सापळा रचला. निपाणी मुरगुड रोडवरील गायकनवाडी फाट्याजवळ एक संशयित व्यक्ती चोरीच्या दुचाकीवर फिरताना आढळून आला. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने धक्कादायक कबुली दिली. तपासात उघड झाले की आरोपी नागेश केंगारे हा इचलकरंजी, शहापूर, कोडणी, रेंदाळ आदी भागातून मोटरसायकली चोरत होता. तो कागल MIDC मध्ये एका शिफ्टमध्ये काम करत असून शिफ्ट संपल्यानंतर चोरीच्या घटनांना अंजाम देत होता. चोरलेल्या गाड्या महाराष्ट्रातील येळकुडे येथील एका गॅरेजमध्ये मॉडिफाय करून त्यांची ओळख पुसली जात होती. त्यानंतर या गाड्या आडी तालुका निपाणी परिसरात एका गॅरेजजवळ विक्रीसाठी लपवून ठेवल्या जात होत्या. गेल्या तब्बल 18 महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचीही तपासात निष्पन्न झाली आहे. दरम्यान निपाणी ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईमुळे आंतरराज्य वाहन चोरीच्या टोळीला मोठा धक्का बसला असून पोलिसांच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. हिरकणी न्यूजसाठी कर्नाटक संपादक बबन जामदार, मानकापूर. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.